सी इकडे लक्ष द्या. सोडतं तसं 10 मिनिटं होतं. इकडे लक्ष द्या. टाइमपास होते आणि नोटबुक काढा. नोटबुक काढा काय क्लासमध्ये लिहित जरा काहीतरी 1/x² + 8x + 12 अशा टाइपचा क्वेश्चन आहे पहा. ओके, तुम्हाला कधी लक्षात ठेवा इंटिग्रेशन मध्ये याचा सिम्पटम काय आहे, क्वेश्चन कुठल्या पॅटर्नचा आहे ते पहिले कळणं गरजेचं असतं. कसं सॉल्व्ह करणार हे मला त्याचे सिम्पटम वरनं समजतं. 1/, कोणत्या टाइपचा क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसते ना, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन समजतं काय असतं, स्क्वेअरची टर्म फक्त x ची टर्म आणि मग कॉन्स्टंट नंबर. कळालं का, स्क्वेअरची टर्म x ची टर्म आणि मग कॉन्स्टंट नंबर. आता x च्या ठिकाणी y पण असू शकतो, y च्या स्क्वेअरची टर्म y ची टर्म आणि मग कॉन्स्टंट नंबर. हा फॉर्मॅट कोणाचा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ax² + bx + c असे जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल इक्वेशन आहे त्यावेळेला होतं ना क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर डिनॉमिनेटर मध्ये कुठल्याही टाइपचं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसलं इंटिग्रेशन मध्ये की आता मी सांगेन ती प्रोसिजर फॉलो करायची. कळतंय का, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कसं कन्वर्ट करावं लागतं, कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे पहा x² ज्याची डिग्री 2 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. x² आणि a म्हणजे कॉन्स्टंट असतो, x² हे सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. कळालं का, क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात, क्वाड्रॅटिक म्हणजे ज्याची डिग्री 2 असते, मॅक्सिमम डिग्री 2 असते त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. हे पण तिथे मॅक्सिमम डिग्री कोण आहे, 2 डिग्री समजतो ना, पॉवर याची पॉवर किती 1, याची पॉवर किती 0 आणि याची पॉवर किती 2. सो ज्या मॅक्सिमम डिग्री 2 असलेल्या इक्वेशनला या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कळालं, पण आता हे याच्यासारखं दिसत नाही, दिसत नाही ना, हे याच्यासारखं दिसतंय का, नाही, याच्यासारखं बनवावं लागेल. कळतंय, हे कन्फर्म आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसलं म्हणजे हे फॉर्म्युला यूज करायचे. हां, आता बनवायचं कसं त्याच्याकडे लक्ष द्या. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कंप्लीट स्क्वेअर बनवा. कंप्लीट स्क्वेअर म्हणजे कसा, a अशा टाइपचा समजा a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर a² + 2ab + b². तुम्ही कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणं शिकले असाल 10th मध्ये. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करा. तीन मेथड तुम्हाला इथे यूज करायची. असं एक्सपान्शन भेटेल, त्याचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला लिहायचा असतो a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हे एक्सपान्शन तुम्हाला भेटत नाही तर तयार करावं लागतं. कळालं का, मग तुम्हाला मी गोष्ट सांगते की जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं तर याला कंप्लीट स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करा. कोणत्या मेथडने सॉल्व्ह करणार, कंप्लीट स्क्वेअर मेथड. तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे 3 मेथड्स होत्या. फर्स्ट मेथड होती फॅक्टरायझेशन, ते मग लास्टची टर्म काढून तिचं स्प्लिटिंग करून मिडल टर्म येते का ते चेक करा. आठवलं का, फॅक्टराइज करायचे, तुम्ही फॅक्टर पाडायचे. दुसरी मेथड होती फॉर्म्युला -b + -√b² - 4ac/2a. आठवलं असेल. आणि तिसरी जी मेथड होती जी तुम्ही वापरत होते 10th मध्ये ती होती कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, जी आता आपल्याला वापरायची. हां, कळलं का, आता या ठिकाणी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचाच वापर करायचा आहे क्वाड्रॅटिक करता. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड काय करते की हा जो याला कसं सॉल्व्ह करायचं शॉर्टकट मध्ये सांगतो. हा जो x ची टर्म असते ना, ही x च्या टर्मचा कोएफिशिएंट घ्यायचा म्हणजे 8. कळलं, आता इथे 8 आहे म्हणजे इथे 8 घेणार, दुसरं घ्यायचं असं दुसरं घ्यायचं. x च्या टर्मचा कोएफिशिएंट घ्यायचा, त्याला डिवाइड बाय 2 करायचं. 2 करायचं कंपल्सरी आहे, कारण तो फॉर्म्युला जो आहे ना तो 2ab आहे. a² + 2ab + b² आहे ना, मग तो 2 एक्स्ट्रा येतो तिथे ab च्या पुढे. हे पहा फॉर्म्युला काय असतो, a² + 2ab + b², बरोबर की नाही. हा 2 एक्स्ट्रा आहे ना, तो निघला पाहिजे म्हणून हा 2 घेतला जातो खाली. कळलं का, कंपल्सरी 2 आहे. टर्म वाढवायचं किती पण, हां, वरची टर्म काही असू द्या, वरची टर्म काही असू द्या. ही तर जर 8 च्या ऐवजी 7 राहिलं असतं तर काही फरक पडत नाही, मी तर 7 घेणार. कळतंय का, हां, मी हे टर्म ऍड, हिच्यामध्ये सर्वात कॉम्प्लिकेटेड पार्ट काय आहे मी जो आता सांगतोय हे ऍक्च्युअली खूप विचित्र आहे. हे असं असतं की x च्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर म्हणजे x चा कोएफिशिएंट घ्यायचा, त्याचं डिवाइड बाय 2 करायचं, त्याचा स्क्वेअर करायचा आणि मग ते इकडे आणि इकडे सबट्रॅक्ट असं काहीतरी असतं. विचित्र जरा टर्म आहे, शॉर्ट मध्ये सांगतो. x चा पुढचा कोएफिशिएंट घ्यायचा, तो घ्यायचा 8, त्याला डिवाइड बाय 2 करायचं कंपल्सरी आणि त्याचा करायचा स्क्वेअर. समजलं, म्हणजे फक्त याच्यात गोष्ट एकच चेंज होणार आहे, ती म्हणजे काय, हा वरचा नंबर, हे बाकीचं सेम आहे, डिवाइड बाय 2 आणि त्याचा स्क्वेअर. कळलं का, हे कंपल्सरी. फक्त 8 असेल तर 8 लिहायचा, 2 असेल 2 लिहायचा, 6 असेल 6 लिहायचा. हा नंबर घ्यायचा, एकदा याच्यात ऍड करायचा आणि एकदा सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे ऍक्च्युअली इक्वेशन चेंज होईल का, नाही, कारण तेच ऍड करतात तेच सबट्रॅक्ट करतात, इक्वेशनला काहीच फरक पडत नाही. मग मी काय करतोय, 1/, हा x² + 8x आणि हा ऍड करताना याच्या पुढे ऍड करायचं म्हणजे इथं पहा 8/2. कळलं का, आणि हा 12 लिहून घ्या इथं. हा सबट्रॅक्ट पण करतो पहा 8/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि हा +12.
कळलं का हे एकदा प्लस केला एकदा मायनस केला आणि हा 12 आले म्हणजे इक्वेशन मध्ये ऍक्च्युअली काही फरक आहे का पण हे ऍड काय करायचं ऍड सबट्रॅक्ट काय करायचं हे कळलं तुम्हाला हे महत्त्वाचं आहे सर्व हे तुम्हाला 10th मध्ये होतं कॉन्टिटी स्क्वेअर कसं करतात आता याचा इम्पॅक्ट काय होतो तुम्ही जर अशी प्रोसिजर फॉलो केली तर तुम्हाला हे कंप्लीट परफेक्ट स्क्वेअर भेटतं हे टर्म एवढी करू का x स्क्वेअर प्लस हा 8x म्हणजे काय त्या हिशोबाने हा b आहे म्हणजे पहा 2a म्हणजे काय x होता आणि b म्हणजे काय 8/2 होता बरोबर आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 8/2 चा स्क्वेअर असला पाहिजे आता याचा आन्सर बरोबर 8 येतो पहा 2 आणि 2 कॅन्सल 8x होतं की नाही मॅच मग त्यामुळे विचार करायची गरज नाही तुम्हाला की मॅच होईल का नाही ते होणारच आहे करतो त्याच्यासाठी मी करतोय ना सो इथं जास्त थिंकिंग करायची गरज नाहीये फक्त करून दाखवलं मी की होतं का नाही मॅच सो हे डेफिनेटली पहिले नंबर मॅच होणार कारण मी केलंच त्यासाठी याला शॉर्ट मध्ये कसं लिहायचं ते सांगतो शॉर्टकट्स हे पहिलं जे आहे ना पहिली टर्म त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार x च येणार बरोबर हे मिडल वाली टर्म आहे ना तिचं साइन घ्यायचं ते प्लस असेल म्हणून घ्यायचं मायनस असेल मायनस घ्यायचं म्हणजे इथं प्लस आहे म्हणजे प्लस घेणार आणि तिसरी जे टर्म आहे ना हा स्क्वेअर काढून टाकायचं 8/2 घ्यायचं कळलं का आणि त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचं बरोबर याचं एक्सपान्शन हे असतं कळलं का शॉर्टकट म्हणजे एवढा दिमाग लावायची गरज नाही हे पहिल्या टर्मचा स्क्वेअर काढून टाकायचं x घ्यायचं मधल्या टर्मचं साइन घ्यायचं ते मधली टर्म काही कामाची नाही फक्त साइन देते प्लस असेल प्लस मायनस असेल मायनस तिसऱ्या टर्मचा स्क्वेअर काढून टाकायचा साइन नंबर घ्यायचा आणि त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर करून टाकायचं याचं एक्सपान्शन बरोबर हे भेटेल करून पहा शॉर्टकट सांगितला कसं काढतो जास्त विचार करायची गरज नाही आणि याला सॉल्व्ह करून घ्या काय सॉल्व्ह होईल मायनस 8 चा स्क्वेअर होणार 64 डिवाइड बाय 4 आणि प्लस 12 कळतंय याला कोण डिनोमिनेटर नाही म्हणजे वर असणार याचे डिनोमिनेटर सेम करा याला 4 जर दिला तर याला पण मल्टिप्लाय बाय 4 करावं लागेल 60 कळतंय सो काय होणार आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x plus 8 upon 2 whole bracket square minus a 464 plus 12 for the 40 divided by 4 4 comma ओके यांची ऍडिशन किती होईल 100 112 ओके आणि याने याला डिवाइड करून टाका किती भेटतं होईल का डिव्हिजन हो हो हे 60 56 हां 56 अजून होतं 56 काय होईल थांबा 4 4 2 जा 8 ना 28 by 1 3 होती 28 by 1 28 by 1 ओके सो हे ऍक्च्युअली काढून टाका इथं काय होतं फक्त 28 बाय 1 म्हणजे काही मिनिट राहतं हे कळालं का इथपर्यंत आता लक्षात घ्या आता हे जे आहे 28 बाय 1 28 हा जो भेटतोय तुम्हाला हा या फॉर्म्युलाला मॅच करतो पाहिजे आता म्हणजे हे काय x ची टर्म चा स्क्वेअर म्हणजे x ची टर्मचा स्क्वेअरचा ह्या फॉर्म्युला असू शकतो किंवा हा फॉर्म्युला असू शकतो हे बाकीचे तर अलाउड नाही कारण याला हा स्क्वेअर मायनस आहे तिकडे तो अलाउड नाही हा रूट आहे आपल्याकडे रूट नाहीये हा रूट आहे आपल्याकडे रूट नाहीये रूट आहे आपल्याकडे रूट नाहीये रूट आहे आपल्याकडे रूट नाही सो हे सगळे फॉर्म्युले कॅन्सल होतात हे रूट वाले डायरेक्टली कॅन्सल होतील कारण आपल्याकडे रूटच नाही बरोबर आपल्याकडे a स्क्वेअर ची टर्म आधी नाहीये x स्क्वेअर ची टर्म जे प्लस आहे आणि इकडे आपल्याकडे प्लस आहे इकडे मायनस आहे म्हणजे ही टर्म चालेल का नाही म्हणजे या दोघांपैकी ऑप्शन आहे x स्क्वेअर पहिले आणि x स्क्वेअर पहिले पण याच्यामध्ये a स्क्वेअर हे कॉन्स्टंट नंबरची टर्म प्लस होती याच्यामध्ये कॉन्स्टंट नंबरची टर्म मायनस आहे या ठिकाणी काय आहे मायनस सो कोणता फॉर्म्युला कामाचा सेकंड कामाचा ना करतोय का फॉर्म्युला सिलेक्शन गरजेचं आहे एवढ्या सगळ्या फॉर्म्युला मध्ये कोणता फॉर्म्युला का लावतो मी कशासाठी लावतो हे इम्पॉर्टंट असतं मग इथं x स्क्वेअर आला मायनस हा a स्क्वेअर असायला पाहिजे होता बट हा 28 आहे हा कोणाचा तरी स्क्वेअर असायला पाहिजे पण 28 हा कोणाचा स्क्वेअर येईल 28 चा स्क्वेअर येईल ना रूट ऑफ 28 चा स्क्वेअर 28 असणार नाही समजलं म्हणजे मी याला असं लिहू शकतो का रूट ऑफ 28 चा स्क्वेअर 28 च असेल म्हणजे आता फॉर्मॅट वाटतो की नाही बरोबर वाटतो की नाही
मग आता याला सॉल्व करू. आता याने रूट ऑफ 28 ला पुढे सिम्प्लिफाय केलंय का? रूट ऑफ 28 ला सिम्प्लिफाय करणार 28 होतं इथे. हां रूट ऑफ 28 ला सिम्प्लिफाय नाही, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं काही कॉमन निघू शकतो का? परफेक्ट कॉन्स्टंट निघू शकतो 4 चा. 4 बाहेर घ्यावा. 2 रूट ऑफ 7 आहे. 2 रूट ऑफ 7 रूट ऑफ 7. हे पहा 28 म्हणजे हा, काय? बरोबर. हो. 4 into 7 ना, बरोबर? हो. So याचं स्क्वेअर रूट घेतलं, त्याच्यातून स्क्वेअर रूट येईल 4 चा स्क्वेअर रूट येईल 2 आणि हा रूट ऑफ 7 होईल. हो. कळलं काय? हो. त्याला मी 2 रूट ऑफ 7 देऊ शकतो. म्हणजे पॉसिबिलिटी आहे. मग इथं लिहू का मी हे? कशाला सर? या 28 ला. नाही म्हणजे कॉम्प्लिकेटेड आणि नाही ना, सिम्प्लिफाईड वर्जन द्यावं लागतं ना. असं कसं? पुढे पहा बघा. आता हा फॉर्म्युला वस्तू घ्यायची सरकार. हो. मग त्याला टाका दिसत. आता इंटिग्रेशन घेऊन टाका. काय होईल ते? 1/2a 2a म्हणजे काय? 2 रूट ऑफ 7. बरोबर ना? त्याचा स्क्वेअर ना सर? a फक्त a. अच्छा ओके. हा a स्क्वेअर आहे. मला फक्त a पाहिजे. बरोबर ना? त्याच्यानंतर लाव. कळतंय? हो. देन x मायनस a. x म्हणजे काय? आता हा कंप्लीट x आहे. हो. म्हणजे x प्लस 8/2x आहे. आणि त्याच्यातनं आपल्याला a मायनस करायचं म्हणजे कोण? 2 रूट ऑफ 7 मायनस करायचे. कळतंय का? आणि इथे येणार x प्लस 8/2 त्यातनं आपल्याला प्लस करायचं आहे 2 रूट ऑफ 7 आणि हा प्लस 3. कळलं हे? हो. व्हॅल्यू टाका फॉर्म्युला. आता त्यांनी काय आहे, तिथं थोडीशी हुशारी केली आहे तुमच्या याच्यामध्ये बुक मध्ये. त्यांनी काय केलंय, हे 8/2 ला थोडं सिम्प्लिफाय करून घेतलंय. म्हणजे काय केलं यांनी, आपण जे 8/2 टाकतोय की नाही, तर हे 8/2 म्हणजे किती असणार? 4. मग त्यांनी इथंच थोडं सॉल्व करून घेतलंय. कळतंय का? हो. म्हणजे त्याचं काम जरा सोपं होऊन गेलंय. म्हणजे एवढं सगळं रिकाम्या कामापेक्षा जरा फायदा झाला होता. कळलं का? हां. मग 16 प्लस 12 ते 28च येणार. म्हणजे हे सगळं मिळून ते 28च येणार इथं. म्हणजे एवढी स्टेप वाचला. कळलं का? हो. हां असं आहे ते. आणि इथं 16 राहिला. आता हे 8/2 च्या ऐवजी तो 4 टाकणार इथं. ओके? म्हणजे काही नाही, ते छोटंसं कॅल्क्युलेशन ते आपण केलं नाही, त्यांनी केलं. म्हणजे जरा सोपं वाटतं. ते वरी समजलं का? हो. 8/2 ला फॉर्म लिहिलं त्यांनी, डिव्हिजन करून घेतलं. आता सोपं होऊन दिलं पाहिजे. आता याचं काही ॲडिशन सबट्रॅक्शन काही होताना वाटत नाही. म्हणावं द्यायचं, होत नाही तर. इथं फक्त काय होईल, 2 into 2 होऊन तो 4 होईल. समज याच्या पलीकडे नाही म्हणा. कळतंय का? तर यांचं जे आन्सर आलं इथं ते x प्लस 2 आलं मायनस 2. त्याने 12 ला सिम्प्लिफाय केलं. 16 मायनस 4. ओके. 2 रूट ऑफ 7 रूट ऑफ 4 x प्लस 4 मायनस 2 7. ते बरंच कॉम्प्लिकेटेड होईल पुढे आता सिम्प्लिफाय करायचं. 28च नाव दिलं परवडलंच नाही. विनाकारण कॉम्प्लिकेटेड. इकडे लक्ष द्या. हे ना 28च नाव द्या. बरं राहील जरा. कोणतं म्हणजे हे काय 20 रूट ऑफ 28 होतं. आपण रूट ऑफ 28 राहील ना. रूट ऑफ 28. ती याला पण करेक्ट म्हणता येईल. सो काही प्रॉब्लेम नाही. हे करेक्टच आहे ना. आन्सर ऍक्च्युली करेक्ट आहे, पण हे रूट मध्ये आलं. समजलं का? कारण काय आहे, हा रूट ऑफ 7 द्यायचा म्हटलं त्याला पण येईल. मग तो काही फायदाच नाही ना. हा रूट ऑफ 7 इथला इथला कॅन्सल होईल, पण याला येऊन जाईल रूट ऑफ 7. प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल. पण समजा आपण दिलाच तर काय होईल? सिक्स 4
केला समजा इथं ऍडिशन तर हा लॉग आहे 1/7 ह्या लॉग मध्ये जाताना रेश 2 होऊन जाईल सो रेश 2 1/7 इझिली ठीक आहे याला पण तुम्हाला करेक्ट आन्सर भेटतो आणि याला सिम्प्लिफाय नाही करता येत इथं पण करेक्ट भेटतो बरोबरच केले सर फक्त प्रश्न काय आहे इकडे लक्ष द्या त्याने काय केलं त्याने थोडीशी हुशारी काय वापरली इकडे लक्ष द्या बुक मध्ये ते 64 कसं आलं ते 8/2 केलं ना मी ठीक आहे ना ते सारखं आन्सर आहे शेवटी सारखं झालं ते हे बाय काय भेटणार तुम्हाला इथं हा 64 भेटणार आहे 64 आणि हा 12 भेटणार आहे चेंज होतं असं हा 28 होतं हा बरोबर आहे ऍक्च्युअली मी याची साईन न पकडल्यामुळे गडबड झाली का ती मी नाही हा आपली ती गडबड काय झाली आपण साईन नाही पकडलं समोरचं फक्त मायनस पकडून घेतो त्याला करेक्ट आहे म्हणून ते राहू सो x + 4^2 - 16 आणि याचा आन्सर येतो 4 है ना -4 आता ते करेक्ट आहे मग हा इथं तुमचा स्क्वेअर आहे मला ते एकदमच ओके होईल 1/2 × 2 बरोबर log ऑफ इन ब्रॅकेट x - 2 अपॉन x + 2 आणि हे +6 हा 2 × 2 झाला 4 कन्फर्म राईट प्रॉब्लेम काय झाला होता कळलं का ते वरी 4 घेतला पण त्याचा खाली हे जास्त घेतलं तसं नाही आपण हा जो 8/2 घेतला होता की नाही याला इथे सॉल्व्ह केलं ना तेव्हा आपण फक्त 8/2 कन्सिडर केला ऍक्च्युअली तो मायनस आहे अच्छा नाही कळलं हो आपण कसं घेतलं 8/2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 12 घेतला पण याला आपण प्लस कन्सिडर केलं नाही तर म्हणून तर ते ऍडिशन झाली ते काय असायला पाहिजे होती मायनस हे साइन विसरून गेले ना आपण जर हे साइन विसरले तर मग ते प्लस मायनसचं मायनस व्हायच्या जागी ऍड झालं म्हणून ते गडबड झालं कळालं का म्हणून ते सिम्प्लिफाय होत नव्हतं काय कळतंय का आता या ठिकाणी यांनी थोडासा वेगळा वे वापरला म्हणजे बुकमध्ये यांनी काय केलंय बुकच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथे एक सिम्प्लिफिकेशन पाहायला भेटते बघा या 12 ला त्यांनी कसं लिहिलंय पण 12 ला 12 चं म्हणजे काय असतं मी त्याला असं लिहिलं चालेल का x² + 8x +16 - 4 म्हणजे 12च होतं हो है ना पण ही खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे कारण हे तुम्हाला कळणारच नाही की 16 बरोबर इथं लागत तुम्हाला म्हणून हे कसं काय समजेल हे नाही कळत कसं काय ते? आणि बरोबर त्याला तसंच तोडायचं हे पण नाही कळत तर मी तुम्हाला जो काही सांगितलं तोच परफेक्ट आहे म्हणजे तो कधीपर्यंत चालते याची गॅरंटी कमी आहे हे आपल्याला कळत नाही हे तोडलं का मी याला आणि बरोबर असंच का तोडलं मग मी याला बऱ्याच वेळी तोडू शकतो ना मी त्याला असं पण तोडू शकतो 18 - 6 केलं की 12 होतं 11 + 1 केलं तर 12 होतं आणि 12 तर हजार प्रकारे 12 करता येईल तुम्हाला पण असंच काय केलं याच्या मागचं कारण लवकर जजमेंट देत ते 8x मला ते पण डिवाइड केलं का तुमचं आपण जे केलं ना ते फॉलो करा यांची मेथड वापरू नका एक जे जबर करतील तुम्हाला पुढे पहा काय आहे मी तुम्हाला असं कॉम्प्लिकेट का शिकवतो ही तर कॉम्प्लिकेट शिकवायची गरज नाहीये पण मी तुम्हाला ऑल पॉसिबल कंडिशनचा विचार करून शिकवतो की एक्झाम मध्ये तुम्ही बसला तर तुमच्या डोक्यामध्ये काय काय फिरायचं कळतं का तुम्हाला मी तुम्हाला कसं शिकवतो की आता हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे तुम्ही एक्झाम मध्ये बसला आता सध्या आम्ही एक्झाम मध्ये समजा तर मी पाहून त्याला मी जसा विचार करेन की मी याला कसं सॉल्व्ह करू ते मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कसं सॉल्व्ह करणार काय मी सांगायला तर मला येतं ते मी घेऊन नाही गेलो नंतर पुढे पण ते कसं आहे तुम्हाला एक्झाम मध्ये बसल्यानंतर ब्लँक होता नाही तुम्हाला पॉसिबल कंडिशनचा विचार करता आला पाहिजे आणि तेच मेन टीचिंग आहे सांगून तर द्यायला काही जातं ते स्क्वेअर रूट ऑफ 3x² - 4x + 2 हा क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल पहा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बरोबर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला कन्वर्ट करावं लागेल कॉम्प्लेक्स स्क्वेअर मध्ये काय प्रोसिजर सांगितली x ची टर्म घ्यायची डिवाइड बाय 2 हां त्याला डिवाइड बाय 2 करायचं म्हणजे हा मायनस मोठा काय घेऊ प्लस घ्या प्लस मायनस घेतलं तरी चालेल कारण स्क्वेअर केल्यानंतर तो प्लस होईल सो 4/2 करायचं त्याचा कंप्लीट स्क्वेअर करायचा आणि तो याच्या समोर ऍड करायचा आणि सबट्रॅक्ट करायचा कळलं का हे ही मेथड सर्वात सोयीची मेथड आहे सध्या 4च घेऊन घेतलं चालेल का आता डायरेक्ट 2 घ्यायचं मग मग 2² 4च 2 स्क्वेअर डायरेक्ट 4
पण असंच लिहा कारण ते पुढं शॉर्ट करताना कामा येतं. ओके म्हणजे पहा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ हा भेटणार 3x² मायनस हा 4x आणि याच्या ठिकाणी हे एक टाका ऍड करा 2 चा स्क्वेअर आणि एकदा इकडे प्लस आता इकडे डायरेक्ट ऍड केलं तरी चालेल मग 2 चा एकदा प्लस केला एकदा मायनस करा आणि हा 2 कळालं का हे. ओके आता काय होईल हे कंप्लीट स्क्वेअर बनतो बरोबर सांगितलं होतं मी तुम्हाला आणि याचा आन्सर पण कसं लिहायचं ते पण सांगितलंय. एक मिनिट थोडं लक्ष द्या जरा इकडे. सर्वात पहिली स्टेप असते कंप्लीट स्क्वेअर मेथड करताना हा x² एकटा असला पाहिजे. x² एकटा असला पाहिजे त्याचा कोएफिशिएंट नाही पाहिजे. ही पहिली स्टेप आहे कंप्लीट स्क्वेअरची. कळालं का. म्हणून पहिले लक्ष कोणाकडे द्यायचं x² कडे. तो एकटा आहे का बघायचं. त्याच्यासमोर कोण आहे 3. मग पहिलं काम काय करावं लागेल 3 ला कळतंय ना. हा स्टेप बाय स्टेप असतं ते. मग पहिले 3 ला काढायचं असेल तर काय करावं लागेल याला 3 ने डिवाइड करावं लागेल. याला 3 ने डिवाइड केलं की इथं पण आपण 3 येईल ना मल्टिप्लाय होऊन 3 ने डिवाइड केलं तर मल्टिप्लाय करावं लागतं. कळतंय का. मग मी हे स्टेप खाली करतो पाहिजे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ हा 3 मल्टिप्लाय करतो आणि हे ब्रॅकेट मध्ये पहा 3x² अपॉन 3. आता डिनॉमिनेटर सर्वांना सेपरेट देतोय. ओके कळालं का हे. डिनॉमिनेटर सर्वांना सेपरेट केला पण हा 3 मल्टिप्लाय केला पाहिजे सगळ्यांचा कॉमन. याचा फायदा म्हणजे हा 3 कॅन्सल होईल. मग इथं फक्त काय होणार x. आता आपण हे वापरू शकतो. कळालं का. आता पुढची स्टेप पण या 3 चं काय करणार तुम्ही हा रूट ऑफ 3 होईल ना तो डायरेक्ट बाहेर काढून इंटिग्रेशनच्या कारण कॉन्स्टंट नंबर इंटिग्रेशनच्या बाहेर असतो. म्हणजे मी डायरेक्ट काय लिहीन इंटिग्रेशनच्या बाहेर 1 अपॉन रूट ऑफ 3 आणि मध्ये काय होणार फक्त 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x² मायनस 4/3 x प्लस 2/3. हे कळालं का. हे कळालं का इथपर्यंत. आता करायची प्रोसिजर. आता x चा कोएफिशिएंट कोण आहे 4/3. या 4/3 ला कितीने डिवाइड करायचे तुम्हाला 2 ने. डिव्हिजन मध्ये येईल ना 2. कळालं का. आणि त्याचा काय करायचं आहे आपल्याला स्क्वेअर. हा 4 इथं 2 चा करा आणि ऍक्च्युअली 2/3 चा स्क्वेअर करायचा आहे मला. कळतंय का. हे कळालं का. मग हे काय करणार एकदा सबट्रॅक्ट करणार. ओके एकदा ऍड करा एकदा सबट्रॅक्ट करा. हे 1 अपॉन रूट ऑफ 3 ऍज इट इज राहील. इथं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x² मायनस 4/3x तो ऍड करा एकदा प्लस 2/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे मायनस 2/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. एकदा प्लस केला एकदा मायनस केला आणि हा इकडचा 2/3 ऍज इट इज. कळतंय का हे. कळतंय का हे. सो पुढे पहा हे कंप्लीट स्क्वेअर भेटलं तुम्हाला एवढा. कसं सांगितलं मी कंप्लीट स्क्वेअर काढायला a plus b whole square. या पहिल्याचा स्क्वेअर रूट म्हणजे x येणार फक्त. या मधल्या नंबरचं साइन म्हणजे मायनस आणि याचा स्क्वेअर काढून टाकायचा 2/3. कळतंय का. त्याला होल ब्रॅकेट स्क्वेअर घेऊन टाकायचा. जमलं. त्यानंतर याला सिम्प्लिफाय करून घ्या. आता हे नीट करा जरा. हा स्क्वेअर आहे म्हणजे काय होईल ऍक्च्युअली हे इथं 4/9 येणार आहे. कळलं का 4/9. याला 3 ने मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे खाली पण 9 होऊन जाईल. म्हणजे इथं काय करू इथं 9 होईल आणि या ठिकाणी 6 होईल. कळलं का हे. हा 9 कॉमन निघेल बरोबर. 9 कॉमन निघेल आणि -4 आणि +6 आन्सर काय भेटेल +2 +6 आहे ना. मोठ्या नंबरचा साइन दिला आपण 6 - 4 2 आलं बट लार्जर नंबरचा साइन +2 2/9. कळलं का हे. डन. हा आता हा फॉर्म्युला मध्ये x² झाला प्लस हा a² असला पाहिजे होता ना मग x² + a². मग ही टर्म कोणाची तरी स्क्वेअर असली पाहिजे. मग ही कोणाची स्क्वेअर येईल तर रूट ऑफ 2 ची आणि याचा इथं काय लिहिता येईल 3 आणि याचा कंप्लीट स्क्वेअर. कळालं का. हे कळालं का. नाही ना 3 चा स्क्वेअर असतो म्हणून 3 √2 हा √2 चा स्क्वेअर असणार म्हणून ही झाली. आता या हिशोबाने हा झाला आपला x² हा झाला a². म्हणजे हा ही टर्म आहे a ही टर्म आहे x. कळतंय का. आता फॉर्म्युला यूज करा. असा फॉर्म्युला कुठे भेटतोय तुम्हाला रूट आहे त्याला x² minus रूट आहे रूट x² - x² + x² हा फॉर्म्युला.
प्लस है का अच्छा प्लस प्लस आहे ना एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि रूट मध्ये तो फॉर्म्युला यूज करायचा. मग काय यूज होईल तो 1/√3 आहे तिथे इकडे इंटिग्रेशन निघून जाईल आता. लॉग ऑफ एक्स प्लस आता नीट लक्ष दिलं ना तर ही एक्झॅक्ट टर्म ही आहे बघा दिसते ना रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डायरेक्ट एक्झॅक्ट टर्म आहे पाहिजे. मग याला ना खूप जास्त फिरवायची गरज नाही. या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं हे डायरेक्ट क्वेश्चनची लास्टची टर्म आहे ना ते डायरेक्ट लिहून टाकायची. क्वेश्चनची लिहून टाकायची म्हणजे जास्त सिम्प्लिफिकेशनची गरज पडत नाही. म्हणजे मी काय करणार मी म्हणणार लॉग ऑफ इन ब्रॅकेट x म्हणजे एवढी टर्म आहे एवढी x आहे x मायनस 2/3 याला x म्हणणार आपण. देन प्लस आता हा क्वेश्चनची जे खालची टर्म होती तीच होती ती म्हणजे काय हे जे स्क्वेअर रूट मध्ये हे जे पूर्ण दिलंय ना तेच असणार पुढे कळतंय का म्हणून इथं प्लस आणि हे याच्यात लिहून टाका मग स्क्वेअर रूट ऑफ हे खालचं x मायनस 2/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस रूट 2/3 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. जर हे नाही दिलं तर तुम्ही डायरेक्ट सिम्प्लिफाय करू शकता. याचा आन्सर काय येईल 2/9. कळलं नाही कळलं डायरेक्ट हे स्क्वेअर रूट जे खालचं ते डायरेक्ट लिहून टाकायचं टेन्शन राहणार नाही म्हणजे कॅल्क्युलेशन करायची गरज पडत नाही. असा आन्सर असेल तुम्ही ओके. आता अजून काही सिम्प्लिफाय होत नाही ते जा जमेल का प्रकार हा झालं तर याला सिम्प्लिफाय करावं लागेल a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर. सर याच्यात तुम्ही x² मायनस 4/3 घेतलंय याला एक्सपांड केलंय. हो पण ते मग 3 ला स्क्वेअर का त्याला एक्सपांड केलंय a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर टाकलं होतं 1/√3 इन ब्रॅकेट लॉग ऑफ इन ब्रॅकेट x मायनस 2/3 प्लस याला स्क्वेअर रूट घेणार हा जो येणार आहे a मायनस b होल ब्रॅकेट स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय असतो a स्क्वेअर मायनस 2 a म्हणजे काय x b म्हणजे काय 2/3 बरोबर ना आणि 2/3 चा स्क्वेअर याचा एक्सपान्शन आणि प्लस हा 2/9 कळलं काय हे. आता हे मी पुढचं इकडे लिहितो इकडचं लिहितो फक्त हे प्लस नंतर स्क्वेअर रूट वाला याच्या डिझाइन कोणतं काय होईल इथं हा x स्क्वेअर ॲज इट इज राहील हा 2 आणि 2 4 होईल आणि हा 4/3x होईल. कळलं काय हे हा आणि हे 2/3 चा स्क्वेअर म्हणजे काय झाला हा 4/9 आणि हा 2/9 कळलं काय हे. आता सिम्प्लिफाय करा म्हणजे काय भेटेल स्क्वेअर रूट ऑफ इथं भेटणार x स्क्वेअर प्लस 4/3x प्लस 9 कॉमन निघणार 4 प्लस 2 6 याला सिम्प्लिफाय करा 3 2 6 3 3 9 तो तुम्हाला आन्सर भेटणार प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4/3x प्लस 2/3. आता कशाला कॉमन काढायचं बरोबर आहे का आता सो जेवढं होऊ शकेल तेवढं सिम्प्लिफाय करा असं असतं. टफ नाही येते फक्त किचकट आहे म्हणजे थोडंसं असं वाटतं की विचित्र आहे पण तसं नाही येते. एक एक्सपेक्टेड क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे ना. पुढचा घेऊ का मग आता पुढचा पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पहा.
झालं? लास्ट वाला एक्झाम्पल सांगू. आता हे थोडं किचकट झालं. क्वाड्रेटिक इक्वेशन थोडं फिरवलंय. बघा इथे 6 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. थोडा फिरला आहे तो. 1/√ऑफ याच्यामध्ये दिसते 3 10x - 25x². असे करायचं. ओके. आता याला ना तुम्ही थोडं सिम्प्लिफाय करू शकता आधीच. विनाकारण डोकं जास्त न लावता. म्हणजे काय करायचं आपल्याला कधी पण कशी सवय असते आपल्याला ax² + x प्लस कॉन्स्टंट c अशी सवय आहे की नाही. म्हणजे x ची टर्म आधी मग x ची टर्म आली मग कॉन्स्टंट नंबरची टर्म. इथं काय झालंय कॉन्स्टंट नंबरची टर्म आधी मग x ची टर्म आणि मग स्क्वेअरची टर्म आली. कळलं का? मग गडबड झाली की नाही. मग आता जर मी समजा या टर्मला आधी लिहिलं या टर्मला नंतर आणि या टर्मला नंतर काहीच फरक पडत नाही. फरक पडणार नाही. पण आपल्याला x² ची टर्म कधी पण प्लस पाहिजे असते. पडत सर ते मायनस ह्याची येतो ना. तर इंटिग्रेशन ऑफ तुम्हाला असं भेटलं का हे -25x² - 10x आणि +3 काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? आता साईड का मेसेज चेक केले चेंज केले का मी नाही कळालं. काल इंटरचेंज केलं तर काही फरक पडणार आहे का याच्यात? नाही पडणार. का? करून पहा. 2 - 3 + 4 आहे. याला या 4 ला इकडे द्या -3 ला इकडे द्या आणि या +2 ला इकडे द्या. दोघांचा आन्सर सारखाच येईल. करून पहा. करून पहा ना. हे पहा 2 - 3 याचा आन्सर होतो -1 -1 + 4 याचा आन्सर होतो 3. याचा करून पहा. 4 - 3 याचा आन्सर होतो 1 1 + 2 याचा आन्सर होतो 3. काय फरक पडला? चेक कळलं नाही? हां. जेव्हा डाऊट्स येतो तुम्हाला मॅथमेटिक्स मध्ये तेव्हा एक सोपं एक्झाम्पल घ्यायचं चेक करून पाहायचं. जर ते व्हॅरी होतं म्हणजे ते जर व्हॅरी झालं तर आपला रूल चुकलाय आणि जर ते कन्फर्म होतंय तर आपला रूल करेक्ट आहे. सो मॅथमेटिकली करेक्ट कसं असतं ते चेक व्हेरीफाय करण्याची प्रोसिजर सांगितली. आता हे ऍक्च्युअली करेक्ट आहे. पण आता आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला हे ना हे 25 नको आहे आणि हे मायनस पण नको आहे. बरोबर ना? मग मी काय करेन -25 डिवाइड करून घेतो. डायरेक्ट -25 उडवून टाकू ना. म्हणजे याला डायरेक्ट -25 ने डिवाइड करायचं. याला पण डायरेक्ट -25 ने डिवाइड करायचं आणि याला पण डायरेक्ट -25 ने डिवाइड करायचं. कळलं का? असं करण्याच्या बदल्यात काय करावं लागेल? वरती पण -25 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कळतंय? मग हा -25 1/-25 बाहेर येईल. म्हणजे काय होईल 1/-25 बाहेर इंटिग्रेशन मध्ये. कळलं का हे? इथे काय होणार? हा कॅन्सल होईल. हे मायनस मायनस होऊन प्लस होईल. प्लस मायनस मायनस होईल. कळतंय का? सो इथं भेटणार तुम्हाला 1/x². मायनस मायनस होईल प्लस होणार म्हणजे हा 10x होईल. 10x/25. बरोबर? याला सिम्प्लिफाय करून घेतो थोडं. ते होणार 2/5. 5 ने डिवाइड केलं तर. आणि या ठिकाणी प्लस प्लस ऐवजी मायनस येईल. मायनस प्लस मायनस आणि 3/25. कळालं का इथपर्यंत? हा? आता वाटतं नॉर्मल? आता सॉल्व करा. आता काय करतो आपण? हे 2/3 घेतो. 2/5 घेतो त्याला /2 करतो त्याचा स्क्वेअर करून टाकतो. म्हणजे 2/5 घ्यायचं त्याला /2 करायचं आणि त्याचा स्क्वेअर करून टाकायचं. म्हणजे हा 2 कॅन्सल होईल म्हणजे 1/5 चा आपल्याला ऍक्च्युअली स्क्वेअर टाकायचं. कळालं का? हे घेऊन याचे डायरेक्ट करा सबट्रॅक्ट करा. प्रोसिजर तीच. हे -1/25 तर -25 1/25 ला उद्या इंटिग्रेशन ऑफ 1 इथं मी घेतोय x² + 2/5x एकदा प्लस 1/5 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर टाकणार आणि एक वेळेला -1/5 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर टाकणार आणि हा -3/25 ॲज इट इज. कळतंय? या कंप्लीट स्क्वेअर भेटणार तुम्हाला कधी पण. सो हे -1/25 ला उद्या बाजूला इंटिग्रेशन ऑफ करा. याचं काय भेटतं 1 हे भेटणार हाफ पहिले याचा स्क्वेअर काढून टाका x याचा मग त्याचा साइन आणि याचा स्क्वेअर काढून टाकला 1/5 त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे डाऊट? पुढे पहा. याला सिम्प्लिफाय करा. आता हे नीट सिम्प्लिफाय करा. 1/5 चा स्क्वेअर म्हणजे हा काय ऍक्च्युअली 1/25. बरोबर? हे 25 कॉमन निघेल मायनस मायनस प्लस होईल. सो मायनस 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 नाही आन्सर इथं 25 कॉमन निघणार आहे. -1 -3 -4 म्हणजे -4 आन्सर. कळतंय का? हे कळालं का नाही? नक्की ना? का सांगू? मग आता तुम्हाला वाटत नाही की हा कोणतरी स्क्वेअर आहे म्हणून? कोणाचा? 2/5 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर येते हा. आता हे वाटत नाही का x² - a² चा फॉर्म्युला आहे म्हणून तुमच्याकडे? टाका. सो काय येतो फॉर्म्युला? -1/25 इन ब्रॅकेट
एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 1 अपॉन 2a. सो 1 अपॉन 2a म्हणजे काय 2/5 इन ब्रॅकेट लॉग ऑफ इन ब्रॅकेट x मायनस a. सो x म्हणजे काय होतं x प्लस 1 अपॉन 5 म्हणजे x आणि मायनस a म्हणजे काय 2/5. कळलं का? आणि खाली x प्लस 1 अपॉन 5 x प्लस a असतो ना प्लस 2/5 आणि हा प्लस c. हे डाऊट इथपर्यंत क्लिअर आहे? या ठिकाणी लिहून घ्यावं लागते 2/5 इंटू 2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर टाकला आहे. सिम्प्लिफाय करायला हे मायनस 1 अपॉन 25 ॲज इट इज इन ब्रॅकेट 1 अपॉन 2 इंटू 2 4 जाणार. सो 1 अपॉन 4/5 असं भेटेल. कळलं का हे? आता 5 वरती लिहू शकतो का मी? म्हणजे ऍक्च्युअली काय भेटणार आहे 5/4. क्लिअर आहे? डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये आहे. इथे भेटणार लॉग ऑफ इन ब्रॅकेट हे काढून टाका ब्रॅकेट्स मेनचे ऍडिशन होईल की नाही? होईल ना. इथं उरणार फक्त x प्लस हा 5 कॉमन निघेल आणि हे 1 मायनस 2 त्याचा आन्सर भेटणार -1. म्हणजे मायनस आणि हे प्लस म्हणजे ऍक्च्युअली काय होईल -1/5. नाही कळालं? हां हे 5 कॉमन निघेल 1 प्लस 1 आणि -2 -1 भेटेल. आता कळालं? डिवाइडेड बाय इथं पण 5 कॉमन निघेल आणि प्लस 2 प्लस 1 3/5 आन्सर भेटेल. कळालं? ओके. याला थोडं सिम्प्लिफाय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. सो -1/25 इन ब्रॅकेट 5/4 लॉग ऑफ इन ब्रॅकेट हे इकडे क्रॉस मल्टिप्लाय होईल. याला डिनॉमिनेटर 1 असेल आणि डिनॉमिनेटर 1 असेल. 5 into x 5x minus 1 divided by 5 divided by 5x plus 3 divided by 5. कळालं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. देन हा डिनॉमिनेटर 5 हा डिनॉमिनेटर 5 कॅन्सल. सो भेटणार 1/25 इन ब्रॅकेट 5/4 log of 5x minus 1 upon 5x plus 3 plus c. फायनल याच्या व्यतिरिक्त काही नाही होणार. झालं तर अजून एक होईल अजून एक होणार आहे. हा ब्रॅकेट घ्यायला इथून हे मल्टिप्लाय राहील 5 आणि 25 5 वजा 5 5 5 जा 25. कळलं का? म्हणजे -1/5 4 जा 20 -1/20 log ऑफ इन ब्रॅकेट 5x minus 1 upon 5x plus 3 in bracket plus c. हे फायनल आन्सर. So 1/5 हां 1/5 कुठं आन्सर ते मायनस नाही आहे ना. काय आहे त्याने हा फॉर्म्युला यूज केला मग त्याच्या टर्म पण वेगळे आहेत ना. ही 1 इकडे ही इकडे ही इकडे ही इकडे. हे आपले जे -1/20 आले 1/5 1/5 for 2a 25 for 5/4 5. उत्तर करेक्ट आहे. पुढे काय गडबड झाली? x कॉमा घेतला 1/5 भेटला 1/5 ला क्रॉस केलं 5 कॅन्सल झालं. काय उरलं तिथं? काहीच नाही उरलं. 5 आणि हा 4 दुसरं ते मायनस आहे ना. आपण खालच्याला मायनस घेतलं नाही. कुठं ते -1/5 तर ते 4/5 भेटतं ना. 5 4 4 5 ला 20 होणार 20 होणार. कॅल्क्युलेशन 5 5 5 5 सो 5x
सर -5 5 कट होतो. मायनस एक आपला होईल पण प्रश्न आहे की -1/20 यायला पाहिजे -1/5 1/5 कसं काय? थांबा जरा. ऍक्च्युली त्यांचा रॉंग वाटतंय मला. 5 कॉमन निघेल.